हाय फ्रेंड्स, वेलकम टू दी अँड मम्मा चॅनल. तर आज परवाच्या दिवशी मी शेवया केली होती. तर त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. शेवयाची खीर केली आहे विथ न्यू ट्विस्ट. तर काय आहे तो ट्विस्ट, तर नक्की बघा. व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला बघा शेवयाची खीर कशी केली आहे आणि काय ट्विस्ट आहे तो बघून घ्या. आता आमचे आले आहे, शिवयाचे पप्पा आले आहे कामावरून. त्याच्यासाठी आता मी शेवयाची खीर करते. त्यासाठी इथे मी दूध तापत ठेवलं आणि इंडक्शनवर पाणी गरम करायला ठेवलं. आता पटापट शेवया करूया. इथे बघताय या शेवयाचे पाकीट आहे. तर बघते मी किती आहे त्या, नाहीतर दुसरं पाकीट मला फोडावं लागेल. तर बघते आणि मग. तर आता मी इथे अंकी घातला आहे. आता शेवया घालते. बस होणार कारण की पातळ होणार थोडंसं जास्त. आणखी मी थोड्या घालते कारण ते बिया पण आहे, तिच्यासाठी पण पाहिजे. त्यासाठी गॅस बारीक करते. इथे बघते पाणी कमी बरं झालं बंद करते. जास्त ब्राऊन नाही करायचे, आणखीन थोडासा हलका रंग येऊ दे. बघा झालं आहे. आता त्याच्यात गरम पाणी टाकते. त्याच्यात गरम पाणी टाकते. आता गॅस मोठा करून शिजू द्यायचं. आता याच्यात मी बदाम, काजू आणि किशमिश घालते. ते आपला चहा पण होतोय. चहा झाला आहे. सांडवारी कप. आता याच्यात साखर घालूया. साखर सारखी विरघळू द्या. मिक्स झाली ना साखर, त्याच्यात मग थोडंसं मीठ घालायचं. थोडंसं मीठ घालते. आता याच्यात दूध घालूया. दूध तापलं. दूध घाल.
दूध घातलंय आता. ऑलमोस्ट आपले सगळे शेवया झाले आहे आता. ही नॉर्मल झाल्या आणि आता त्याच्यात घालते मी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट. तो काय आहे बघा, हे बघा. हे आहे कस्टर्ड पावडर, जो मी पाण्यात घोळून ठेवला होता, तो आता त्याच्यात घालते. कस्टर्ड पावडर घालून शेवया एक वेगळी टेस्ट येते शेवयांना. बघा, एक वेगळी टेस्ट लागते शेवयाने आणि मस्त लागते. दूध घालून तर नॉर्मल आम्ही सर्वजण करतो, पण हा असा करून बघा. करून बघायला असेल तर कमेंट करून नक्की सांगा मला की कशी लागतात शेवया ते. तर ह्याला उकळी येऊ द्या. थोडीशी वेलची पावडर घालते. तर आता याच्यात वेलची पावडर घालते. बघा, ठीक झालंय. तर आता शेवया झाल्या आहे. आता गॅस बंद करते. या शेवया दुसऱ्या दिवसा पण छान लागतं खायला. जर तुमच्याकडे थंड खाऊन पण चांगल्या लागतात, असं गरम गरम खायचं असत नाही, थंड खाल्ल्यावर सुद्धा चांगल्या लागतात. तर आता दियाच्या पप्पाला देते मी, मग बोलते. तर इथे बघा झाली आहे खीर आणि चहा. घे.